नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी मिळते 10 दिवसांची रजा। सविस्तर वृत्त जाणून घ्या। एकमेकाला नक्की शेअर करा कारण सर्वांकरिता महत्त्वाची बातमी आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर एक आनंदाची बातमी समोर येत आहे। विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट धम्मगिरी इगतपुरी जिल्हा नाशिक या संस्थेमार्फत राज्यातील केंद्रात विपश्यना हे 10 दिवसांचे शिबिर घेण्यात येते। अशा प्रशिक्षण केंद्रात भाग घेण्यापूर्वी यापूर्वी वित्त विभागाच्या 21/7/1998 रोजीच्या निर्णयानुसार केवळ राजपत्रित अधिकाऱ्यांनाच अनुज्ञेय होती। तर याची व्याप्ती वाढवून वित्त विभागाच्या दिनांक 27 जून 2023 रोजीच्या निर्णयानुसार सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। या निर्णयानुसार विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट धम्मगिरी जिल्हा नाशिक या संस्थेमार्फत राज्यातील प्रशिक्षण केंद्रात विपश्यनाच्या 10 दिवसाच्या शिबिरात सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भाग घेता येईल। तसेच प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळालेला आहे अशा कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यास त्यास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता एका वेळी कमाल 14 दिवस इतकी परिवर्तित रजा मंजूर करता येणार आहे। तवर प्रयोजनाकरिता परिवर्तित रजा आवश्यकतेनुसार 3 वर्षातून एकदा तर संपूर्ण सेवा कालावधीमध्ये कमाल 6 वेळा याप्रमाणे रजा अनुज्ञेय करता येते। तर सदर सवलत हक्क म्हणून मागता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे। या संबंधाचे शासन परिपत्रक हे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही नक्की बघू शकता। याचा फायदा सर्व कर्मचाऱ्यांना होऊ शकतो। ताणतणाव दूर करण्यासाठी विपश्यना जरुरीची आहे, त्यामुळे तुम्ही या संधीचा नक्की फायदा घ्या आणि या 10 दिवसाच्या रजा प्राप्त। तर बरेच लोक विचारत होतात की अशा प्रकारच्या काही रजा आहेत का, काही पत्र आहेत का, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। एकमेकांना नक्की शेअर करा। धन्यवाद। परत भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओसोबत। धन्यवाद। जय हिंद। वंदे मातरम।